नमस्कार भक्तांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनामध्ये आपल्याला पैशाची खूप गरज भासत असते. माणसाकडे पैसा आहे तर सर्व काही आहे. ज्या माणसाकडे पैसा नाही त्याचे कोणीच नाही, त्याला कोणी मदत करत नाही, त्याला सर्वच बघून दुर्लक्ष करतात. यामुळेच ज्याच्याकडे पैसा आहे त्याला खूप लोक मदत करतात, खूप त्याचा मान ठेवतात, खूप लोक त्याला चांगलं मानतात आणि त्याचे जीवन पण आनंदी असते. आणि जो गरीब माणूस असतो त्याचे जीवन एका नरकात जगल्यासारखे त्याचे जीवन असते. त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पाठीमागे कोणीच नसते, तो ह्या जीवनामध्ये एकटाच असतो. यामुळेच जर तुमच्याकडे पैसा नाही तर हे जग तुम्हाला वेड्यात काढतं, तुम्हाला तुमची टिंगल उडवतो. मला माहिती आहे तुमच्याकडे पैशाची खूप कमतरता आहे आणि तुम्ही पैशासाठी खूप झुंजताय. तुम्हाला पैसा काही टिकत नाही, पैसा काही येत नाही, पैशाच्या खूप मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागतो. त्याचे कारण म्हणजे तुम्हीच आहात. तुम्ही बऱ्यापैकी स्वामी महाराजांची भक्ती करतात, पण तुम्ही कट्टर भक्ती करणंच झालेले आहात. तुम्ही स्वामींचे मंत्र ऐकतात अर्धवट. बरेच भक्तांनी पूर्ण मंत्र ऐकले, पूर्ण स्वामींची कट्टर भक्ती केली आणि आज ते खूप करोडपती, लखपती आणि आनंददायक जीवन जगत आहे. परंतु काही भक्त असे आहे ढोंगी भक्त. ते ढोंगी भक्ती करतात, मंत्र अर्धवट ऐकतात, नीट ऐकत नाही, 5 ते 10 मिनिटे ऐकतात आणि पूर्ण 1008 वेळा ऐकत नाही आणि सोडून पळून जातात. आणि मग नंतर कमेंटमध्ये सांगतात की स्वामी महाराजांची भक्ती करून फायदा नाही. स्वामी महाराजांना मी खूप दिवसापासून पैसा मागतोय, खूप दिवसापासून आनंद मागतोय, खूप दिवसापासून त्यांना मी 7.5 दूर करायला लावतोय, पण स्वामी महाराज काय करत नाही. तुम्ही सांगा, आता तुम्ही जर ढोंगी भक्ती करशाल आणि तुम्ही स्वामी महाराजांना सांगसाल की तुम्हीच चुकीचे आहात, तर तुम्ही खूप मोठे पाप करत आहात. तर चला, आज तुमच्या सर्व इच्छेला या ठिकाणी आग लागणार आहे. आज तुमची पैशाची इच्छा असेल किंवा तुमची 7.5 दूर करायची इच्छा असेल, तुम्हाला खूप मोठा पैसा हवा असेल किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये खूप कोटी, लाखो, करोडो रुपये यायला हवे, ही सर्व इच्छा या ठिकाणी स्वामी महाराजांच्या मंत्राने होणार आहे. पण तुम्हाला हा मंत्र पूर्ण ऐकावा लागेल. हा मंत्र जर तुम्ही ऐकला नाही तर स्वामी महाराज समजून जातील की या भक्तांनी आपल्याला बघून दुर्लक्ष केलं आणि स्वामी महाराज सुद्धा त्या भक्ताकडे बघून दुर्लक्ष करतील. आणि स्वामी महाराज यांनी जर एकदा बघून दुर्लक्ष केलं तर खूप मोठा कहर होईल, अनर्थ होईल. तुला पैशाची गरज असती तर स्वामी महाराज तुला एका फटक्यात तुझे पैशाची अडचण दूर करेल. फक्त तुला हा मंत्र पूर्ण ऐकावा लागेल. आणि जर तू स्वामी महाराजांना बघून दुर्लक्ष करशील आणि मंत्र अर्धवट ऐकशील तर तुझ्या जीवनामध्ये पूर्णपणे 7.5 लागेल. यामुळे तू हाताना पाप करू नको, हाताना पापात पडू नको. तू हा मंत्र पूर्ण ऐक. तू हा मंत्र पूर्ण ऐकताच 8 ते 10 घंट्यानंतर तुला खुशखबरी मिळेल. तुझ्या बँक खात्यामध्ये पैसा पडलेला तुला दिसेल, तुला तुझ्या घरामध्ये पैसे पडलेले दिसेल. हा चमत्कार असणार आहे आणि हा चमत्कार स्वतः स्वामी माऊलींचा असणार आहे. यामुळे तू हा मंत्र बघून दुर्लक्ष करू नको, तू स्वामींना बघून दुर्लक्ष करू नको. लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज टाक आणि तुझी इच्छा कमेंटमध्ये टाईप कर. मग जेणेकरून तुझी इच्छा तुझ्या तोंडातून, तुझ्या मुखातून बाहेर पडेल आणि स्वामी माऊलींना तुझी इच्छा कळेल. आणि तुझी इच्छा काय पण असेल ती तू फक्त कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळव, म्हणजे जेणेकरून तुझ्या तोंडातून ती निघेल आणि कमेंटच्या माध्यमातून ती स्वामी महाराजांना कळेल आणि स्वामी महाराज त्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करेल. आणि मग नंतर तुझे दिवस चांगले होईल, तुझे दिवस आनंदित होईल, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझ्या बँक खात्यामध्ये लाखो करोडो रुपये या ठिकाणी प्राप्त होईल. मग पूर्ण दुनिया तुझी खाली वाकेल, पूर्ण दुनिया तुला सलाम करेल. कारण की ज्या माणसाकडे पैसा असतो पूर्ण जग त्याचं असतं. जो माणूस गरीब असतो, जो माणसाची खूप तंगी चाललेली असती, तो एक 7.5 दारिद्र्य माणूस असतो. त्याच्याकडे कोणी बघत नाही,
त्याच्या पाठीशी कोणी उभे राहत नाही. आता तुझे दिवस ते संपलेले आहे. आता तुझे दिवस हे आनंदाचेच दिवस असणार आहे. ही स्वामींची आज गॅरंटी आहे. फक्त तुला आज स्वामींना बघून दुर्लक्ष करायचं नाही आहे, तर स्वामींचा मंत्र पूर्ण ऐकायचा आहे. बरेच भक्त कमेंट करत नाही, कमेंटमध्ये त्यांची इच्छा ते टाकत नाही. त्यांनी जरी कमेंटमध्ये त्यांची इच्छा टाकली नाही, त्यांची मुखातून त्यांची इच्छा काढली नाही, तर ती इच्छा स्वामींना कशी काय कळेल हे तुम्हीच सांगा. त्यामुळे कमेंटमध्ये तुमची इच्छा टाईप करायला अजिबात विसरू नका आणि स्वामींना बघून दुर्लक्ष करून पाप हाताने घेऊ नका. तर चला, तुमचा जादा वेळ न घेता मी तो मंत्र चालू करतो. आज 101%, 1001% तुमची साडेसाती दूर होणार आहे. आज 1001% तुमची गरिबी या ठिकाणी दूर होणार आहे. फक्त तुम्ही स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा आणि स्वामी माऊलींना बघून दुर्लक्ष करू नका. हा मंत्र पूर्ण ऐका. हा मंत्र स्वामींसाठी ऐका, तुमच्या गरिबीसाठी पूर्ण ऐका, तुमच्या साथीसाठी पूर्ण ऐका. तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐका. तुम्ही स्वामींना बघून दुर्लक्ष करू नका. जर स्वामी माऊलींनी तुमच्यावर बघून दुर्लक्ष केलं तर खूप मोठा अनर्थ होईल, खूप मोठा कहर होईल. तुम्हाला काय करावे ते कळणार नाही. तुमच्या आयुष्यात पूर्ण अंधार राहणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळेपणा करू नका. तुम्हाला संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करून घ्या आणि स्वामी माऊलींचा हा मंत्र पूर्ण ऐकून घ्या. आज तुम्हाला स्वामींची शपथ आहे, तुम्ही हा मंत्र अर्धवट ऐकून स्वामींना बघून दुर्लक्ष करू नका. जर स्वामींनी तुमच्याकडे बघून दुर्लक्ष केलं तर तेव्हा अनर्थ होईल. तर चला, करू तो मंत्र सुरू, करू तुमची आज इच्छा पूर्ण, करू तुम्हाला लखपती, करोडपती, अरबपती सुद्धा होऊ शकता. जर तुम्ही हा मंत्र 3 ते 4 वेळा ऐकला दिवसातनं, तरच तुम्ही अरबपती होऊ शकतात. पण यासाठी तुम्हाला हा मंत्र खूप वेळा ऐकावा लागेल. परत हा मंत्र ऐकावा लागेल. 5-5, 10-10 मिनिटानंतर हा मंत्र तुम्हाला पूर्ण ऐकावा लागेल. जो माणूस जर हा मंत्र दिवसातून 10 वेळा ऐकला तर समजून चला, तो 4 दिवसानंतर भारताचा सर्वात टॉपचा माणूस होऊ शकतो पैशाच्या बाबतीमध्ये, कारण की हा मंत्रच तसा खतरनाक आहे. तर चला, तुमचा जादा वेळ न घेता मी मंत्राला चालू करतो. हा मंत्र मानाने, श्रद्धेने, भावनेने पूर्ण ऐका. नक्कीच तुमच्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होणार म्हणजे होणार 1001%. तर चला. ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः. 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 ओम 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 स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः.
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम 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 स्वामी 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 अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम 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 अदृश्य धन समर्थाय नमः।
ओम अदृश्य धन समर्थाय नमः। ओम अदृश्य धन समर्थाय नमः। ओम अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी 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 अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम 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 स्वामी 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 अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः।
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम 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 स्वामी 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 अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम 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 स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः। ओम
स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम 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 स्वामी 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 अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम 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 अदृश्य धन समर्थाय नमः। ओम
अदृश्य धन समर्थाय नमः. ओम अदृश्य धन समर्थाय नमः. ओम अदृश्य धन समर्थाय नमः. ओम अदृश्य धन समर्थाय नमः. ओम स्वामी 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 अदृश्य धन संपदाय नमः. ओम अदृश्य धन संपदाय नमः. ओम स्वामी अदृश्य धन संपदाय नमः. ओम अदृश्य धन संपदाय नमः.